नमस्कार मित्रांनो, आज माझ्याकडे खूप जबरदस्त रिपोर्ट आलेले आहे आणि दोन्ही जे रिपोर्ट आहेत ना ते खूप युनिक आहेत. पहिला आपण एका रिपोर्ट बद्दल बोलूया. मित्रांनो, जो रिपोर्ट आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, हा रिपोर्ट नीट बघा. ओके, आता या रिपोर्ट मध्ये ओके बऱ्याच काही गोष्टी आता मला कळालेल्या आहेत. ओके, तर त्या पालकांचं असं होतं की आमच्या मुलाने इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण माझा मुलगा बोलतो की त्याला सीएस बनायचंय आणि तो जिद्द करून बसलाय की मला सीए शिवाय मला दुसरं काही करायचं नाही, मी करणार तर सीए, नाही तर मी करणार नाही. ज्यावेळेस त्यांनी मग मला हा रिपोर्ट माझ्याकडे आला, ओके, रिपोर्ट मी बघितला आणि मी त्यांच्या पालकांना मी बोललो की सर, पहिली गोष्ट की तुमच्या मुलाचा गोल काही चेंज होणार नाही. ओके, त्यांनी जर डिसाईड केलंय तो तेच करणार आणि तुम्ही कितीही बदलण्याचा प्रयत्न केला ते बदलणार नाही. तुमच्यात आणि त्याच्यात खूप वादविवाद होतील, भांडणं होतील आणि खूप तुतुमेमे होईल. त्यामुळे मी तर सांगेल की तुमच्या मुलाचा गोल काही चेंज होणार नाही. हो सर, होत आहे सर, मग करू काय? बोला. आणि हे तुम्हाला कसं माहिती की ह्या गोष्टी चालू आहेत? मला ते रिपोर्ट्स मध्ये आपल्याला कळतं. तर पहिली गोष्ट तर त्यांना बोललो की ती फिंगरप्रिंट्स बघा. त्याच्या R2 वरती फिंगरप्रिंट्स कोणती आहे? तिथे लिहिलं TCW. आता TCW म्हणजे की काय? टार्गेट सेंट्रिक वर्क. आता ही फिंगरप्रिंट्स हायली डॉमिनेटिंग फिंगरप्रिंट्स आहे आणि ही त्याच्या लॉजिक वरती आली. आणि लॉजिक वरती आल्यानंतर ओके, असा जो व्यक्ती जो आहे लॉजिकली हायली डॉमिनेटिंग होतो. म्हणजेच की काय, जे गोल डिसाइड केलं ते गोल सहजासहजी चेंज होत नाही. भले ते गोल अचीव करण्यासाठी त्यांना 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष लागले तरी चालतील, पण गोल तोच राहणार, बदलणार नाही. दंगल मूवी आठवतोय का? आठवतोय ना? तसं सेम ही फिंगरप्रिंट्स आहे. बोला सर, आता मग करायचं काय? बोला ठीक आहे, त्या दोघांना आम्ही म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांना आम्ही समोरासमोर बसवलं. ओके, आणि मग त्यांना मी काही गोष्टी सांगितल्या. जसं तो रिपोर्ट मी त्यांना एक्सप्लेन केला की बोला बाळा, की बघ, तुझी जी फिंगरप्रिंट्स आहे ना ती खूप जबरदस्त आहे, पण सीए साठी जे लॉजिकल इंटेलिजन्स पाहिजे, ओके, ते तुझ्या रिपोर्ट नुसार आहे एव्हरेज. तर इथे एकतर पहिली गोष्ट, तुझा गोल चेंज होणार नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ओके, जो लॉजिक जो तुझा हाय पाहिजे तो आहे एव्हरेज लेवलला. त्यामुळे थोडस तुला डिफिकल्टीज जाईल, पण तू एवढा मेंटली टफ आहेस की तू ते गोष्ट अचीव करण्यासाठी तेवढी मेहनत देखील करशील. ओके, पण इन केस जर तू एक्झाम मध्ये फेल होतोय, ओके, तर तू फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट द्यायचा, त्याच्यापेक्षा जास्त द्यायचं नाही. आता ते का नाही द्यायचं, कशामुळे नाही द्यायचं, त्याची कारण मी त्या पालकांना काउन्सिलिंग मध्ये दिलेली आहे. जर तुमचं सुद्धा विद्यार्थी ओके असंच काहीतरी गोल घेऊन बसलेला आहे आणि त्याचा गोल चेंज होत नाहीये, तर नक्कीच तुम्ही एकदा आम्हाला भेटा. आम्ही तुम्हाला सांगू की नेमकं अशा वेळेस त्याने काय केलं पाहिजे, अशा वेळेस तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे, याच्याबद्दलची स्पष्टता आम्ही तुम्हाला देऊ. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आमच्यावरती दाखवत राहा. तोपर्यंत धन्यवाद.